किती शांत बसलाय तुम्ही सगळे. तुताऱ्यांचा आवाज, पुष्पगुच्छ, नामांकित पाहुणे, एक भारावून टाकणारं वातावरण. आणि तरी हा घरगुती सोहळा वाटतोय. कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर छानपैकी स्मितहास्य. कोणी कोणी किती वेळा येताना आरशात पाहिलं, पुन्हा पुन्हा आपण कसे दिसतंय. सगळे आपुलकीने आलेले आहेत आणि भरपूर संपूर्ण मोठ्या संख्येने आपण हजर राहिले आहेत. चांगले ग्रुप आणि प्रयास फाउंडेशन या दोघांनी एकत्रित मिळून आपल्या सर्वांचे लाडके, आवडते, हृदयात राहणारे, सर्वांना मदत करणारे संजय साहेब यांचा एक सत्कार सोहळा आयोजित करावा असं त्यांच्याकडे प्रस्ताव मांडला आम्ही. आणि सुदैवाने त्यांनी होकार दिला आणि त्यांच्या होकारमुळेच आज आपण सगळे इथे एकत्र आलो आहोत. मला तर ऑडियन्स आणि स्टेज वेगळं वाटतच नाहीये, मध्ये हा गॅपच दिसत नाही, कारण इतके सगळे एकजीव झालेत. माझ्यासमोर मी संजय साहेबांचा काका विश्वास धुमाळ. संजय साहेबांना मी लहानपासून पाहिलेला आहे. त्यांचा जो स्वभाव आहे इतरांना मदत करण्याचा, तो अजूनपर्यंत तसाच आहे. खरं तर पोलीस डिपार्टमेंट आणि पोलीस खात्यातली नोकरी म्हटलं की माणूस वेगळा असं आपल्या नजरेत वाटतं. पण बरेच जण मला असे पाहायला मिळाले. परवाच मी रामराव पवारांच्या घरी गेलो पत्रिका द्यायला आणि पाहतच राहिलो. आम्ही शोधतोय रामराव पवार कुठे आहेत, तर म्हणे ते खाली आहेत गार्डनमध्ये. मला वाटलं कुठेतरी खुर्चीवर बसले असतील, काहीतरी काम करत असतील, लिहित असतील. तर ते चक्क झाडांना पाणी घालत होते. म्हणजे झाडांशी सुसंवाद साधणं, झाडावर प्रेम करणं. जर हे झाडाला पाणी देत आहेत, झाडावर एवढं प्रेम करतायत, तर सर तुम्ही माणसांवर किती प्रेम केलं असेल. आणि म्हणून संजय साहेबांचा हट्ट होता की रामराव पवारांच्या घरी जाऊन त्यांना पत्रिका देऊन या, म्हणजे तो माणूस काय ते कळेल तुम्हाला. अगदी साध्या पद्धतीने एवढा मोठा माणूस पण इतका छान झाडांशी गप्पा मारत होता. आणि मग माणसाने कसं जगावं ते 5 मिनिटात मी शिकलो की आपलं पद, आपली डिग्री ती बाजूला असते आणि आपण समोरच्या लोकांसाठी, पक्ष्यांसाठी, झाडांसाठी माणूस असतो. मंगेश मालवण म्हणतात, चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे रान तशी फुलून आली पाती, फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. सर साहेब, स्वतःवर तर माणूस प्रेम करतोच, पण झाडाफुलावर प्रेम करावं हे तुमच्याकडून मला शिकायला मिळालं. असे ऑफिसर जर असतील आणि असे माणसं डिपार्टमेंटमध्ये असतील तर खरंच ते काम सुंदर आणि छान झाल्याशिवाय राहणार नाही. संजय साहेबांबद्दल बोलायचं तर एक वेगळाच माणूस आहे. तो रसिक आहे, हेल्पफुल नेचर आहे आणि त्यांना माणसं जमा करायची असतात. आता एक्सरे आणला, एक्सरे मशीनने जर ह्या सगळ्यांचं हृदय तपासलं ना, तर प्रत्येकाच्या हृदयात संजय साहेबाचा फोटो दिसेल. आणि त्याच्या पुढे त्यांच्या हृदयाची तपासणी केली ना, तर एवढी गर्दी असते. मी किती प्रयत्न केला शिरायचा, पण आज जागाच नसते. इतका गोड माणूस आहे, इतका छान माणूस आहे. आणि म्हणून प्रयास आणि चांगले ग्रुपनी ठरवलं की जाता जाता पण सत्कार करावा. सहज आम्ही त्यांच्याकडे फिरायला गेलो आणि ते म्हटले मी रिटायर होतोय. तो माणूस मागे पुढून परत वळाने म्हणाला, काय संजय साहेब तुम्ही रिटायर होत आहे? वाटत नाही हो, अजून तोच रुबाब, तेच तारुण्य. खोटं बोलताय तुम्ही. नाही हो, मी 29ला रिटायर होतोय. आणि खरंच साहेब वाटत नाही तुम्ही रिटायर होत आहे. मला माहिती आहे पुढे पण तुम्ही त्या दृष्टीनेच काम करणार आहात. आता संजय साहेबांच्या मनात काय असतं, आता त्यांच्या मनात भावना काय असतील आपण गेस करूया थोडंसं की संजय साहेब मनात काय म्हणत असतील. आता त्यांना कुठली आठवण येत असेल, प्रत्येक माणसाला रिटायर नंतर कुठली असेल आठवण येते.
तर मी 2 शब्दात संजय साहेब आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवतोय. त्या कवितेचं नाव आहे सोनक्याचा पाऊस. तुमचं हळवा कोपरा तुमचा, तुमचं माहेरचं ठिकाण संजय साहेब, तुमचं माहेर सोनक्या. सोनक्याचा पाऊस, सोनक्याचा पाऊस खूप माया करायचा. सोनक्याचा पाऊस खूप माया करायचा, लाड करीत ओल्या हातांनी मला कुशीत घ्यायचा. सोनक्याचा पाऊस खूप माया करायचा, लाड करीत ओल्या हातांनी मला कुशीत घ्यायचा. बालपण माझं त्याने आनंदाच्या सरींनी भिजवलं, आईच्या मायेनं मला थोपटून निजवलं. चिंचा बोरं कैऱ्या आनंदाने खायचो, चिंचा बोरं कैऱ्या आनंदाने खायचो, वसना नदीच्या पाण्यात मनसोक्त पोहायचो. चिंचा बोरं कैऱ्या आनंदाने खायचो, वसना नदीच्या पाण्यात मनसोक्त पोहायचा. सोनक्याचा पाऊस खूप माया करायचा, लाड करीत ओल्या हातांनी मला कुशीत घ्यायचा. लाल लाल कौलावर थेंबांची फुले फुलायची, लाल लाल कौलावर थेंबांची फुले फुलायची, हिरवी गाणी होऊन सगळी झाडे झुलायची. लाल लाल कौलावर थेंबांची फुले फुलायची, हिरवी गाणी होऊन सगळी झाडे झुलायची. एरे एरे पावसा असं माझ्या सुरात म्हणायचा, एरे एरे पावसा असं पाऊस माझ्या सुरात म्हणायचा. सोनक्याचा पाऊस खूप माया करायचा, लाड करीत ओल्या हातांनी मला कुशीत घ्यायचा. जाऊ वाटते गावाला पुन्हा बालपण जगायला, जाऊ वाटते गावाला पुन्हा बालपण जगायला. त्यासाठीच तर होतोय वर्षा तुमच्या शुभेच्छांचा. जाऊ वाटते गावाला पुन्हा बालपण जगायला, त्यासाठीच तर होतोय वर्षा तुमच्या शुभेच्छांचा. सोनक्याचा पाऊस किती माया करायचा, किती माया करायचा, लाड करीत ओल्या हातांनी मला कुशीत घ्यायचा, लाड करीत ओल्या हातांनी मला कुशीत घ्यायचा. संजय साहेब, खूप जणांना तुमचं कौतुक करायचं. मी इथेच थांबतो. सर्वांना धन्यवाद.